काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत सूचक विधान केले। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत असा दावा चव्हाणांनी केलाय। मात्र त्यांचा हा दावा खासदार सुप्रिया सुळेने खोडून काढलाय। आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही किंवा अस्वस्थही नाही असा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय। तर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनीही यावर प्रतिक्रिया दिली। चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत। काय करतील माहीत नाही आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा अशी त्यांची इच्छा आहे। जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या NCP होऊ शकतं। अस्थिर परिस्थिती एवढंच मी म्हणतो, सोडून जातील की नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय। मला तरी वाटत नाही की पृथ्वीराज बाबांना आमच्यापैकी कोणी भेटलं आहे, पण अर्थातच ते या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांना फोन केला पाहिजे आणि विचारलं पाहिजे की काय झालं आहे। आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार। अस्वस्थ वगैरे कोणी नसतं। मोदी आणि शहा आणि इतर काही घटक हे दबावाचं राजकारण करतात आणि असे मासे आपल्या गळाला लावतात। पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्याकडे असलेली माहिती त्यांनी नक्कीच माननीय पवार साहेबांकडे पोचवली असेल एवढंच मी मानतो।